नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. का ते तुम्हाला नंतर सांगतेच. तर कारण माझ्या YouTube चॅनलचे 1000 सबस्क्रायबर तर खूप दिवस झाले पूर्ण झाले होते. पण जो वॉच टाईम असतो, तो 4000 कंप्लीट करायचा असतो. तर तो माझा होतच नव्हता आणि तो आत्ता पूर्ण झालेला आहे. तर हा जो माझा YouTubeचा प्रवास आहे, तो तुमच्यामुळे शक्य झाला. तर त्याच्यासाठी मी तुमचे सर्वांचे परत एकदा मनापासून आभारी आहे. तर आता म्हणजे YouTubeमध्ये जर कोणी नवीन असेल, तर त्यांनी आपले व्हिडिओ कसे टाकायचे, तेही ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तर माझा प्रवास जो होता, तो तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे मी आजपर्यंत तर माझा YouTube चॅनल मी कधी चालू केला, तर हेही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर माझ्या YouTubeला आता म्हणजे जवळ-जवळ 2-2.5 वर्ष झाली असतील. मी चालू केला YouTube चॅनल. पण जसा पाहिजे तसा ग्रो नव्हता आणि म्हणजे जसे व्हिडिओ टाकायचे असतात म्हणजे कोण-कोण बोलते की हप्त्याला 3 व्हिडिओ टाकायचे असतात. पण जसं की माझ्या जॉबमुळे मला अजिबात पॉसिबल नव्हतं ते टाकणं. त्याच्यामुळे माझा हप्त्याचा 1 व्हिडिओ असा जायचा. तर म्हणून मग मी कधी-कधी असा व्हिडिओ टाकत जायची. तर नंतर मग माझा एक असा व्हिडिओ होता, की तो व्हिडिओ एकाच व्हिडिओ माझा 2 ते 3 मिनिटाचाच होता. तो मला 1500चा वॉच टाईम देऊन गेला. त्याच्यानंतर मग मी बोलले, की चला, की थोडंसं आपण जर केलं, YouTubeमध्ये जर थोडासा अजून फोकस केला, तर खरोखर माझा चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. तर माझ्या जॉबमुळे मला हे शक्य होतच नव्हतं आणि कारण मी नर्स आहे, हॉस्पिटलमध्ये काम करते. हॉस्पिटलच्या ड्युट्या तुम्हाला माहीतच आहेत कशा असतात त्या. तर नाईट, डे आणि परत इव्हनिंग असते. तर त्याच्यामुळे मी जेव्हा-जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा-तेव्हाच व्हिडिओ केला आणि जेव्हा मी कधी माझ्या घरी जाते, म्हणजे जसं की गावी जाते. गावी गेल्यानंतर माझे चांगले व्हिडिओ येतात आणि गावचे जे व्हिडिओ आहेत ना, त्यांना चांगले व्ह्यूजही येतात. तर म्हणून मी गावाला जाऊन व्हिडिओ म्हणजे जेव्हा-जेव्हा जायची तेव्हा व्हिडिओ करायची. पण त्याच्यामध्येही चांगला लोकांनी प्रतिसाद दिला आणि याच्यापुढेही तुम्ही मला चांगला प्रतिसाद द्याल असं म्हणजे अशी आशा आहे तुमच्याकडून. तर मला जसा पण टाईम मिळतो तसं मी माझे डेली व्लॉग करत असते. म्हणजे जसं मी जेवण वगैरे बनवते, तसं जेवण वगैरे तेच शूट करते. पण खरं बोलायचं तर शूट शूट करायचं हे एक म्हणजे मोठं काम आहे असं वाटतं. कारण शूट करायचं, त्याच्यानंतर त्याला एडिटिंग असते. एडिटिंग करून झाल्यानंतर मध्ये-मध्ये त्याला व्हॉईस द्यायचा असतो. तर हे पण काम खूप असतं. त्याच्यामुळे ते पण काम थोडंसं करायला आपल्याला जमत नाही. तरी त्यातून मी वेळ काढून-काढून म्हणजे वेळ काढायची आणि वेळ काढून-काढून मग मी थोडंसं एडिटिंग शिकली आणि एडिटिंग केल्यानंतर व्हॉईस कसा द्यायचा ते शिकली आणि नंतर मग असं थोडं-थोडं करून म्हणजे थोडा माझा चॅनल ग्रो होत चालला आणि माझी बाल्कनी दाखवायची. बाल्कनीमध्ये खूप सारी मी झाडं लावली आणि ती झाडं पण लोकांना आवडायला लागली आणि तुमचे छान-छान कमेंट्स पण मला यायला लागले. तर त्याच्यासाठी पण माझे जे सबस्क्रायबर आहेत, माझी YouTube फॅमिली आहे, तर त्यांना खरोखर धन्यवाद. आणि पुढचे जे नवीन म्हणजे अजून कोण नवीन चॅनल चालू करतात, त्यांच्यासाठी एक म्हणजे सांगायचं आहे, की म्हणजे 2-3 दिवसाने 1 व्हिडिओ तरी टाका. म्हणजे आठवड्याचे 3 व्हिडिओ टाकलेत, तर तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि 4000 जे टास्क कंप्लीट करायचे असते, ते आपल्याला एका वर्षामध्ये करायचे असतात. आणि ते एका वर्षामध्ये जर तुम्ही आज व्हिडिओ केलात आणि पुढल्या वर्षीपर्यंत हाच व्हिडिओ तुमचा जात असेल, तर तो त्या काउंटमध्ये मोजला जातो. पण जर तसं-तसं आपले व्हिडिओ आपण जर नाही बनवले, तर तो वॉच टाईम कमीही होत जातो आणि म्हणून तुम्ही आठवड्यातून 3 व्हिडिओ केलात, तर तुमचा वॉच टाईम ही लवकर कंप्लीट होऊ शकतो. तर असंच मला तुम्ही प्रतिसाद देत जा आणि तर असंच मला तुम्ही सपोर्ट करत जा आणि माझे व्हिडिओ बघा, छान-छान कमेंट्सही द्या आणि खरोखर तुमचे मी आभारी आहे. परत एकदा मी आभारी आहे तुमची. आणि जे नवीन यूट्यूबर असतात त्यांना म्हणजे एक सांगायचं आहे, की आपले जे जवळचे म्हणजे मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना आपलं पहिलं चॅनल आपण जे टाकतो, ते सांगू नका. म्हणजे बाहेरचे लोकं जेवढं आपले व्हिडिओ बघतात ना, तेवढे आपले फॅमिली मेंबर असो, म्हणजे आपली जी जवळची फॅमिली असते ते बघतात. पण जसं की थोडे आजूबाजूवाले असतात या आपलं फ्रेंड सर्कल असतं, ते लोकं जास्त आपला व्हिडिओ बघत नाहीत. म्हणजे थोडंसं आपण जर WhatsAppला स्टेटस वगैरे ठेवलं, तर थोडंसं बघून आपण म्हणजे ते बंद करतात. त्याच्यामुळे WhatsAppला पण स्टेटस वगैरे ठेवत जाऊ नका. तर त्याच्यामुळे आपला चॅनल काही एवढा ग्रो होत नाही आणि सबस्क्राईब करायला कोणाला सांगितलं, तर ते लोकं सबस्क्राईब फक्त करून ठेवतात.
पण असं असतं की ते व्हिडिओ आपला पूर्ण बघत नाही. तर त्यापेक्षा जर बाहेरची जी लोकं असतात ना, ती लोकं आपला व्हिडिओ बघतात आणि आपल्याला चांगला प्रतिसादही देतात. तर त्याच्यामुळे स्टेटस वगैरे ठेवणं म्हणजे ठेवू नका, जे नवीन यूट्यूबर वगैरे असतील त्यांच्यासाठी. म्हणजे हा मला आलेला अनुभव आहे ना, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते. तर हा मी माझा YouTube चॅनल जो खोलला आहे, तो मी माझ्या शौकसाठीच खोलला. कारण एक थोडंसं वेगळं काहीतरी म्हणजे जसं की आपण कामाला जातो, घरी येतो. पण हे थोडंसं आपल्याला आपण बाहेर जातो, शूट करतो. तर ते थोडंसं आपल्याला एक बरं वाटतं आणि आनंदही मिळतो त्याच्यामधून. तर पहिलं स्टार्टिंगला खरं बोलायचं तर मला कॅमेराजवळ येऊन बोलायची खूप भीती वाटायची. आजूबाजूची लोकं काय बोलतील? तर ह्याच्यासाठी मग मला खूप भीती वाटायची, की मला बोलता येईल की नाही बोलता येईल. पण आत्ता अजून पण बोलायला व्यवस्थित येत नाहीये. तरीही थोडंसं ट्राय करते आणि तुमच्या कमेंट चांगल्या येतात त्याच्यामुळे अजून थोडंसं प्रोत्साहन मिळतं. तर खरोखर तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आतासाठी बाय.